आज आपण सुप्रसिद्ध कणकीचं वांगं बनवणार आहोत. एकदम मसालेदार, छान चवदार बनवणार आहोत हॉटेलसारखं. त्यासाठी खोबरं भाजून घ्यायचं आहे आपल्या तव्यावर. कांदा कापून ठेवला आहे, टोमॅटो कापून ठेवलं आहे. खोबरं एकदम छानपैकी भाजलेलं आहे, त्याला काढून घेऊया. त्यानंतर आपण कांदा तव्यावर टाकूया. त्यानंतर लसूण टाकूया. त्याच्यावर तेल टाकून त्याला एकदम छानपैकी फ्राय करूया. आता टोमॅटो ठेवूया साईडला. टोमॅटो पण आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. आता हे सगळं छान भाजलेलं आहे. त्याच्यावर कोथिंबीर टाकलेली आहे आपण. आता त्याला सर्व काढून घेऊया आपण परातीमध्ये. परातीमध्ये सगळं काढल्यानंतर आता हे भाजलेलं खोबरं आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. त्यानंतर हे कांदा टोमॅटो ते पण सुद्धा मिक्सरमध्ये काढून घ्यायचं, बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला. त्याची ग्रेव्ही तयार होते बघा. छान बारीक झालेलं आहे. आता आपण बेसन पिठामध्ये लसूण टाकला आहे, मीठ टाकलं आहे, चटणी टाकली, हळद टाकलेली आहे. त्यामध्ये थोडं तेल टाकलेलं आहे. आता पाणी टाकून त्याचा उंडा तयार करून घ्यायचा आहे. उंडा तयार झालेला आहे. आता हे मसाला आहे बघा, त्यामध्ये थोडं मीठ, चटणी हे टाकून मिक्स केलं आहे. आता त्या बेसनामध्ये आपण हे मसाला भरत आहोत. त्याचं कणकीचं वांगं तयार करत आहोत. आता हे वांगे तयार चालू आहे कणकीचे. आता ते तेलामध्ये एकदम छानपैकी फ्राय करून घेऊया. मस्त फ्राय होत आहेत बघा. त्याला लाल होईपर्यंत आपण त्याला फ्राय करत राहायचं. आता याचा कलर लाल झालेला आहे, त्याला आपण बाहेर काढून घेऊया. अशाच प्रकारे बाकीचे सगळे आपण फ्राय करून त्याला बाहेर काढून घेऊया. आता त्याला बारीक बारीक कट करूया. सर्वांना कट केल्यानंतर ही भाजी मीठ टाकण्यामध्ये म्हणजे भाजीमध्ये छान यापैकी मिक्स होतं. आता आपण याच्यामध्ये बघण्यामध्ये जिरे मोहरी टाकले, लसूण टाकला आहे, हळद टाकलेली आहे. आता हे मसाला टाकलेला आहे त्यामध्ये. एकदम छानपैकी वास येतो बघा, मग एकदम भारी. त्यामध्ये चटणी टाकलेली आहे आपण. थोडा मसाला टाकत आहोत. प्रवीण मसाला बघा. त्याला मिक्स करून घेऊया मस्त. त्यामध्ये आपण जेवढं लागतं तेवढं पाणी टाकूया. आम्ही थोडं पाणी टाकलेलं आहे, कारण मग भाजी चांगली लागते. त्यामध्ये आता हे कणकीचे वांगे सोडूया मध्ये. सगळे टाकायचे आपल्याला. एकदम छान सुगंध येत आहे. तुम्ही सुद्धा घरी नक्कीच ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं.